दिली ती आंदोलन सुरू आहे, कसं म्हणताय? मला असं वाटतं हा युवकांचा आवाज आहे, हा देशाचा आवाज आहे आणि रास्त त्यांची मागणी आहे. धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिला पाहिजे. ह्या सरकारमध्ये आता हे जे सरकार आहे, मोदी सरकार आहे, या सरकारमध्ये सातत्यानं पेपर लीक होत आहेत आणि ते मुद्दामून केले जात आहेत अशी आमची धारणा आहे. कारण जे जबाबदार लोक आहेत ते त्यांच्या फक्त बदल्या होत आहेत. त्यांच्यावर ऍक्शन कोणी घेत नाहीये, त्यांना डिसमिस कोणी करत नाहीये, त्यांना सस्पेंड कोणी करत नाहीये, त्यांना ब्रेक कोणी देत नाहीये. ते इकडची तिकडे, तिकडचे लोक इकडे. आणि जो सीबीएसईचा आता प्रमुख आहे तो पहिले युपीएससीचा होता, तोच त्या ठिकाणी परत सीबीएसई मध्ये आलेला आहे. म्हणजे त्यांनी जर इथं सीबीएसई मध्ये गोंधळ घातलाय म्हणजे युपीएससी मध्ये पण गोंधळ घातलेलाच असेल. नीटचा तर दर वर्षाला पेपर फुटतोय. म्हणजे हे काय सुरू काय आहे देशासोबत, हे उद्याच्या आपल्या येणाऱ्या पिढीसोबत, आपल्या या देशासोबत खेळवाड सुरू आहे आणि रोष आहे जनतेचा आणि ते रोष ते व्यक्त करतायत. दिल्लीमध्ये हजारो युवक झुकले आहेत. जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर संपूर्ण देशभरात असं आंदोलन पेटवू असा पवित्रा सुद्धा विद्यार्थ्यांनी. बघा असं आहे, ज्यांचा देश आहे त्यांना त्याची फिकर आहे आणि ज्यांना फिकर आहे ते आंदोलन करतायत. तर आंदोलन तर होतीलच. आम्हीही केलं आंदोलन, पुढेही करत राहू. का नाही करायचं आंदोलन? काँग्रेस पार्टीच्या या आंदोलनाला आपण सहमत आहात? मला असं वाटतं मी काँग्रेस पार्टीच्या विचारधारेवरच ती कॉक्रोच जनता पार्टी आपल्याला दिसतेय. कारण आज अभिजित दिपके ज्या वेळेला एअरपोर्टवर आले त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्राचं त्या ठिकाणी पुस्तक होतं. आणि आपण राहुलजींना सातत्याने बघितलं असेल तर राहुलजी देखील त्या विचारधारेवर आहेत. पार्ट्या भलतेही वेगळ्या असतील पण विचारधारा ती सर्वधर्म समभावाची आहे. संविधान सुरक्षित राहिलं पाहिजे ही आहे आणि प्रत्येकाचा अधिकार प्रत्येकाला मिळाला पाहिजे ही पण आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काँग्रेसची काय भूमिका असते? त्याच्याबद्दल मी कसं काय बोलू शकणार आहे?